नमस्कार. न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी ओम देशमुख आणि कॅमेरावर आहे सिद्धेश. राज्याच्या केंद्रस्थानी, राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी जे नाव सध्या मागच्या काही वर्षांपासून आहे ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस. वर्षभरापूर्वी जेव्हा राज्यामध्ये सत्तांतर झालं, 1 ते 1.5 वर्षापूर्वी जेव्हा हे सत्तांतर झालं, राज्यामध्ये शिवसेना भाजपचं सरकार आलं, तेव्हा सरकार आल्यानंतर आणि मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदेंच्या खांद्यांवर टाकण्यात आल्यानंतर एक चर्चा राज्यामध्ये सुरू झाली होती. ती काही मंडळींकडून सुरू करण्यात आली होती. ती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता लवकरच दिल्लीत जातील, कारण राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी ही एकनाथ शिंदेंच्या खांद्यांवर देण्यात आली आहे. तेव्हापासून सुरू झालेला या सगळ्या चर्चांना, या सगळ्या उहापोहाला आज फडणवीसांनी पूर्ण विराम दिला आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये अनौपचारिक गप्पांमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या विषयावर, या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. काही महत्त्वाची विधानं त्यांनी या कार्यक्रमामध्ये केली आहेत. फडणवीस नेमकं काय म्हणाले ते आपण जाणून घेऊयात. फडणवीस असं म्हणालेत की माझ्या दिल्लीला जाण्याच्या चर्चा या केवळ अफवा आहेत. म्हणजे अशाच आशयाचं विधान त्यांनी केलं की मी भविष्यात केवळ विधानसभा निवडणूक लढवणार आहे आणि ती सुद्धा नागपूरमधून लढवणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्याचा, मुंबईतून कुठल्याही मतदारसंघातून निवडणुकीच्या माध्यमातून दिल्लीत जाण्याचा माझा कुठलाही सध्या त्याबाबत कुठलीही शक्यता नाही. मात्र 10 वर्षांनी जर तुम्ही मला विचारलं तर मी 10 वर्षानंतर सुद्धा भाजपमध्येच असेल. आणि या वक्तव्याला जोडून त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं, ते म्हणजे भविष्यात 10 वर्षानंतर सुद्धा पक्ष जी जबाबदारी माझ्यावर देईल, पक्ष जो आदेश मला देईल त्यानुसारच मी माझं राजकीय जी वाटचाल माझी असेल ती करेल. यातून फडणवीसांनी 2 संदेश अगदी स्पष्टपणे सगळ्याच त्यांच्या टीकाकारांनी ज्या प्रकारची चर्चा या माध्यमातून केली जाते की फडणवीस दिल्लीला जातील, या चर्चेला आणि टीकाकारांना त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. आपण दिल्लीला जाणार नाही हे त्यांनी अगदीच ठळकपणे, अगदी स्पष्ट शब्दात स्पष्ट केलं आहे. आणि त्यासोबतच आपण पक्षाचा आदेश असेल तर कुठलीही जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार आहोत, अशीच पुष्टीसुद्धा त्यांनी आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये, या सगळ्या चर्चेमध्ये, आजच्या अनौपचारिक गप्पांमध्ये दिली आहे. फडणवीस भाजपसाठी महाराष्ट्रात का आवश्यक आहेत याची कारणंसुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण फडणवीसांसारखा सर्वस्पर्शी किंवा सर्वसमावेशक नेता जो आजच्या घडीला भाजपमध्ये, त्यांच्या तुलनेवर दुसरा कुठलाही नेता भाजपमध्ये असा नाही आहे जो ज्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रभागांमध्ये, सगळ्या भागांमध्ये ओळखलं जातं. सरकार, फडणवीसांची जर आपण काही वैशिष्ट्य पाहिली तर सरकार आणि संघटन या दोनही पातळ्यांवर एक हाती पकड असलेला नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2023 पर्यंत, म्हणजे आज तागायत जेव्हापासून त्यांच्या हातात राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी आली, राज्याची सूत्र देण्यात आली, तेव्हापासून त्यांनी महाराष्ट्र भाजप सोबतच आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये सरकारवर सुद्धा आपली एकहाती पकड आहे हे वारंवार सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यासोबतच 1.5 वर्षापूर्वी राज्यामध्ये जे सरकार आलं, शिंदे सरकार, शिंदे फडणवीस सरकार, त्या सरकारमध्येही आपला रोल किती महत्त्वाचा आहे हे फडणवीसांनी गेल्या 1.5 वर्षात अनेकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यासोबतच ज्यावेळी राजभवनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतची घोषणा स्वतः फडणवीसांनी केली की एकनाथ शिंदे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील, त्यावेळेला त्यांनी एक सूचक विधान केलं होतं की हे सरकार कशा प्रकारे व्यवस्थित चालेल याची सुद्धा जबाबदारी माझ्याकडे आहे, याबाबत सुद्धा मी सहकार्य करेल. माझ्या पातळीवर जेवढं मला सगळं करता येईल त्या पातळीवर मी माझं काम नक्की करेल आणि हे सरकार स्थिरतेने कसं चालेल यासाठी मी नक्की प्रयत्न करेल असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं होतं. जसं मी सुरुवातीला म्हटलं की राज्यातील अनेक भागांमध्ये, विविध भागांमध्ये, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, अशा सगळ्याच भागातील जनमानसावर आपल्या प्रतिमेचं गारूड केलेला नेता म्हणून सध्या फडणवीसांकडे पाहिलं जातं. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात असेल किंवा आता उपमुख्यमंत्री आणि दरम्यानच्या काळात 2.5 वर्ष विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जी काही कामगिरी केली, या सगळ्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं एक व्यक्तिमत्व, त्यांच्या नेतृत्वाची छाप ही जनमानसामध्ये आहे, हे सर्वांना मान्य, हे सर्व यावर सहमत आहेत. व्यापक जनसमर्थन लाभलेला नेता, सर्व समाजाचं नेतृत्व, ज्यांनी सर्व समाजातील नेत्यांनी, छत्रपती असतील किंवा सगळ्याच मंडळींनी ज्यांचा एक नेता म्हणून ज्यांना मान्यता दिलेली आहे, असं एक नेतृत्व म्हणून फडणवीसांकडे बघितलं जातं. काँग्रेस राष्ट्रवादी जो भाजपचा पूर्वीचा विरोधक राहिलेला आहे, त्यातल्या त्यात काँग्रेस आणि आता शरद पवारांची राष्ट्रवादी,
यासारखे जे राजकीय पक्ष आहेत त्यांना एकहाती अंगावर घेणारा आणि त्यांना त्याच पद्धतीने मात देणारा नेता म्हणून सुद्धा फडणवीसांनी अनेक वेळेला आपलं नेतृत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे. राज्यात महायुतीचं सरकार चालवणं असेल, त्यात समन्वय साधायचा असेल, राज्यातील नेत्यांचा राज्य सरकारचा केंद्राशी समन्वय साधणं असेल, महायुतीतील नेत्यांना परस्परांमध्ये काम करण्यासाठी कशाप्रकारे अनुकूल वातावरण तयार करता येईल, सर्व पक्षीयांना सोबत घेऊन सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी कशाप्रकारे वाटचाल करता येईल, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर विरोधी पक्षाला अंगावर घेऊन त्यांना मात देण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न करता येतील, या सगळ्या पातळ्यांवर फडणवीस हे वारंवार यशस्वी झालेले आहेत. भाजपला येत्या काळात विशेषतः 2024च्या निवडणुकांसाठी एक अनुकूल वातावरण, एक चांगलं वातावरण महाराष्ट्रात निर्माण करणं आवश्यक आहे. जे भाजपचं टार्गेट आहे लोकसभेच्या अनुषंगानं 45+ आणि जो दावा भाजपच्या नेत्यांकडनं विधानसभेच्या अनुषंगाने केला जातो तो म्हणजे 225+, ही दोन्ही टार्गेट जर पूर्ण करायची असतील तर भारतीय जनता पक्षाला फडणवीसांचं नेतृत्व महाराष्ट्रात स्थापित जे झालेलं आहे ते कायम ठेवावं लागेल. हेच पुन्हा एकदा या सगळ्या चर्चेतून समोर आलं. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या सगळ्या विषयावर तुमचं मत आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तुर्तास धन्यवाद.